नमस्कार, मी संगीता. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रविवार स्पेशल अशी काळ्या मसाल्यातली मटन हंडी कशी बनवायची हे तुम्हाला आज मी दाखवणार. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी. 500 ग्राम मटन मस्त स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घेतलं, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच असं आलं लसणाची पेस्ट घालून घेतली. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचंय. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 15 किंवा 20 मिनिटासाठी ठेवा. तासानंतर आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं 2-3 पळ्या तेल घालून घेऊया. हे तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते घालून घेऊया. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी थोडेसे कढीपत्ता घालते. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे तर घालू शकता, नाहीतर नाही घातले तरी चालेल. त्याचबरोबर इथं मी 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये घालून घेते. मस्त असं कांदा परतवून घेऊया. थोडासा कांदा असा तांबूस होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊया. त्यानंतर आपण थोडीशी म्हणजे अर्धा चम्मचभर त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया. अशा प्रकारे अर्धा चम्मच आपण हळद घालून घ्यायची आणि ती पण छान अशी हलवून घ्यायची, चांगली परतवून घ्यायची. त्यानंतर आपण इथं मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये डायरेक्टली घालून घेऊया. मॅरिनेट केलेलं मटण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण त्याला पण चांगलं असं परतवून घेऊया. इतपत परतवायचंय त्याला थोडंसं तरी असं तेल सुटलं पाहिजे. इतपत आपण त्याला चांगलं असं थोडेसे मीडियम गॅसवरच आपण त्याला चांगलं असं परतवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगलं परतवून घ्यायचंय. चांगलं परतवून झाल्यानंतर आपण इथं पाणी न घालता कुकरचं झाकण लावून घेऊया. आपण कुकरचं झाकण लावून आपण त्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण आता मटणाच्या ग्रेव्हीसाठी मसाला बघूया. त्याच्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे मोठमोठे कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 मोठा आल्याचा तुकडा घेतला, तो पण असाच कापून घेतला आहे मोठमोठे तुकडे. त्याच्यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण असा मोठमोठा कापून घेते. त्याचबरोबर आपण इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण छोटे छोटे त्याचे 1-2 तुकडे असे करून घेऊया. हे बघू शकता अशा प्रकारे आपण त्याचे पण 1 काप मध्ये कापून घ्यायचे, 1-2 तुकडे असे. आणि हे सगळे मसाले आपण एका छोट्या पॅन मध्ये घेऊन त्याला चांगले असं भाजून घेऊया. त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. 1 चम्मच मोहरी घेतलेली आणि 1 चम्मच जिरा घेतलेला. त्याचबरोबर मी काही धने घेतलेले आहेत. 1 चम्मच तीळ घेतलेले, पांढरे तीळ, आणि 2 इलायच्या, 5 लवंग आणि 5 काळी मिरी घेतलेली आहे. 1 पुडा दालचिनीचा घेतलेला आहे. हे सुके मसाले मी थोडेसे असे परतवून घेते आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरा घातलेला आहे, असे छोटा छोटा बारीक बारीक कापून, आणि तो पण मस्त असे ह्याच्यामध्ये आपण भाजून घेऊया. छान असा सुका मसाले भाजून झाल्यावर हे पण आपण थंड करायला ठेवूया. तो ओला मसाला आपण जो थंड करत ठेवला होता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून मस्त असं वाटून घेऊया. 3 इथं शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही कसं मटण मस्त असं शिजलंय. जर तुमचं मटण शिजत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 सुपारीचा तुकडा पण घालायचा. आपलं मटण छान शिजलेलं आहे. इथे मी गॅसवर 1 कढई ठेवून दिलेली आहे. त्या कढईमध्ये 3 ते 4 मोठे चम्मच तेल घालून घेतले. तेल मस्त गरम झाल्यावर इथे आपण 2 तेजपत्ते घालून घेऊया. तेजपत्ते घालून झाल्यानंतर मी इथं जो ओला मसाला वाटून घेतला होता तो घालते, कारण त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर निघून जाण्यासाठी पहिल्यांदा तो घालते. तो चांगला असा तेल सुटेपर्यंत मी चांगला असा भाजून घेते, चांगला तेलामध्ये असं परतवून घेते. त्याला चांगलं तेल सुटलं का त्यामध्ये मी जे सुके मसाले होते जे वाटून घेतलेले ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. बघा एवढं मी चांगलं असं सगळे सुके आणि ओले मसाले दोन्ही पण घालून घेतले. त्यामध्ये 1 चम्मच हळद घालून घेते. त्याचबरोबर मी इथे लाल तिखट आणि त्याचबरोबर इथं जिरे आणि कोथिंबीरची पूड घालून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथं मी 1 चम्मचभर मटन मसाला घालून घेतला आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल पावडर मी 1 चम्मच इथे घालून घेतलेली. मसाले चांगले शिजण्यासाठी आपण जे मटणामध्ये पाणी ओळलेलं होतं तेच आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि चांगलं मसाला शिजल्यावर आपण सगळं मटण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि चांगलं असं परतून घेऊया. चांगलं मटण परतून झाल्यानंतर आपण बघू शकता एकदम मस्त असं मटण परतवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटभर. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही थिक पाहिजे तेवढं मस्त असं गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचंय. थंड पाणी घालायचं नाही, कारण त्याला थोडीशी तरी कमी येतं. गरम पाण्याने तरी चांगली अशी वरती येतं. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तरी मस्त अशी झालेली आहे बघा. आणि भरपूर ह्याच्यावर कोथिंबीर पेरून घ्यायची. बघा इथं आपली अप्रतिम अशी मटण हंडी तयार झालेली आहे. आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर आपण इथे थोडेसे व्हेज सलाड घेऊया. त्यामध्ये मी कांदा, काकडी आणि थोडा टोमॅटो घेतलेला आहे.
ह्याच्यासोबतच मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी घेऊया। एकदा तुम्ही अशा प्रकारे गरमागरम बाजरीची भाकरी आणि मटण खाऊन बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच आपण एका नवीन रेसिपी सोबत भेटणार आहोत। नमस्कार।